अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेची लगबग आता सुरू झालेली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या रंगीत तालीमीला सुरुवात झाली आहे। आजपासून 101 पुजारी ही रंगीत तालीम करतात। मंदिरामध्ये मंत्रोच्चाराची तयारी करण्यात येते। देशातील विविध भागातून निवडक पुजाऱ्यांकडून केली जाते रंगीत तालीम। 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत इथे प्राणप्रतिष्ठेची पूजा चालणार आहे आणि या पूजेत सहभागी होणाऱ्या पुजाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 तारखेला भव्य राम मंदिराच्या उद्घाटना सोहळ्यासोबतच रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा देखील होते आणि त्याची रंगीत तालीम जी आहे ती सध्या मंदिरामध्ये सुरू आहे आणि हेच सगळे गुरुजी आहेत ते आपल्या सोबत आहेत। देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळे गुरुजी आहेत ते येत आहेत आणि मंत्रोच्चार करतायत। महाराष्ट्रातून देखील काही गुरुजी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण देखील आतमध्ये होतात। नेमकी काय रंगीत तालीम सुरू आहे, कशा प्रकारे हा सगळा सोहळा होणार आहे? चारी वेदाचे स्वाहाकार सुरू आहेत। यापैकी सध्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनीय संहितेचा स्वाहाकार सुरू आहे, जो 10 तारखेपासून सुरू झाला आणि 14 तारखेपर्यंत राहील। त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठेचं कार्य शुरू होईल। कैसी रहेगी ये पूरी, मतलब जो कुछ हो रहा है अभी मंत्रोच्चार आपके द्वारा किए जा रहे हैं मंदिर में, कैसी प्राण प्रतिष्ठा होने वाली है? सारी बहुत सुंदर प्रतिष्ठा होगी। भगवान का विग्रह बन गया है, उसी का आराधन होना है 16 तारीख से 22 तारीख तक। अच्छा, कितने सारे गुरुजी अभी भी अंदर थे और कितने लोगों के द्वारा ये सारे किए जाएंगे? 100-125 से अधिक लोग रहेंगे। अच्छा, क्या बताएंगे? आप भी थे अंदर, रंगीत तालीम की जा रही है, कैसा सारा प्राण प्रतिष्ठा का सोहला होने वाला है? ये अभी इन्होंने जानकारी दी आपको। यहाँ पर ब्राह्मणों के द्वारा भगवान श्री राम की प्रतिष्ठा होगी। 16 तारीख से ये कार्यक्रम चलेगा और 22 को भगवान श्री राम की वहाँ पर प्राण प्रतिष्ठा होगी। 16 ते 22 तारखेपर्यंत जो आहे तो अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। यासह जेम विशेषमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।